सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर त्याचबरोबर MTS या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। आपण महासंग्राम टेस्ट सिरीज हा जो काही पॅटर्न सुरू केलेला आहे तर त्याच्यामध्ये 10 टेस्ट आपण घेणार आहोत आणि त्या 10 टेस्टचं म्हणजे 1000 प्रश्नांचं सखोल विश्लेषण तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याचबरोबर त्याचं PDF तुम्हाला उपलब्ध आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहेत फक्त अत्यल्प फीमध्ये म्हणजे 99 रुपये केवळ त्याचा आपण चार्ज ठेवलेला आहे। म्हणजे जे काही त्याचं थोडक्यात ती MRP आहे, म्हणजे ते जे आम्हाला जे काही टेक्निकली जे काही खर्च येतो तर त्याचं फक्त ते फी म्हणून ती पैसे घेतलेले आहेत। पण तुम्हाला जे मटेरियल आम्ही देत आहोत ते अगदी उत्तम दर्जाचं मटेरियल की जेणेकरून तुमचं परीक्षेची तयारी व्हावी। 1000 वेगवेगळ्या नमुन्याचे प्रश्न तुमच्या हाताखालून जाव्यात। एक टेस्टमध्ये जो प्रश्न असेल त्याच प्रकारचा प्रश्न हा दुसऱ्या टेस्टमध्ये असणार नाही किंवा तोच प्रश्न असणार नाही आहे। सगळे कन्सेप्ट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी आपली टेस्ट क्रमांक 2 झाली होती तर त्याचं पहिल्या भागामध्ये आपण अंकगणिताचे 25 प्रश्नांचं विश्लेषण पाहिलं होतं आणि आजचं हे त्या टेस्ट नंबर 2 मधील बुद्धिमापनचे जे काही प्रश्न आहेत तर त्याचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही आहे टेस्ट नंबर 2 महासंग्राम टेस्ट सिरीजमधील। तर पाहूयात प्रश्न काय होता। तर प्रश्न होता, एक स्पेलिंग दिलं होतं तुम्हाला, EXTRAFAGANZA असा शब्द दिला होता आणि या शब्दात कोणता स्वर फक्त एकदाच आलेला आहे असा प्रश्न विचारलेला होता। आता प्रश्न तुम्हाला दिसतोय आणि त्यामुळं मी त्याचं नोटिंग करत नाही आहे, प्रश्न पुन्हा मी बोर्डवर लिहित नाही आहे। आपल्याला माहीत आहे की इंग्रजीमध्ये स्वर कोणते आहेत। हां, तर स्वर इंग्रजीमध्ये आहेत AEIOU, AEIO आणि U हे स्वर आहेत इंग्लिशमध्ये। आणि आपल्याला विचारले की असा कोणता स्वर आहे की या शब्दामध्ये फक्त एकदाच येतो आणि तो आम्हाला नजरेने दिसतो आणि तो आहे ई। त्यानंतर पुढचा प्रश्न होता, 8 संख्यांचा मध्य 35 आहे। एक संख्या वगळल्यास मध्य 3 ने कमी होतो तर वगळलेला अंक कोणता असा प्रश्न आहे। एकदम सोपा प्रश्न आहे। पहा आता संख्या किती आहेत, 8 संख्यांचा मध्य 35 आहे म्हणजे त्याची मध्य म्हणजे सरासरी वाहणू, त्यामुळं त्याचं 35 गुणिले 8 ही त्यांची बेरीज असेल। त्या 8 संख्यांचा मध्य 35 आहे त्यांची आपण बेरीज केली म्हणजे हा गुणाकार होईल म्हणजे ती त्या संख्यांची बेरीज असेल म्हणजे 8 पंचे 40 आणि 0 4 8 त्रिक 24 आणि 4 28 280। त्यांनी सांगितलं आपल्याला काय सांगितलं तर एक संख्या वगळली तर मध्य 3 न कमी होतं म्हणजे एक संख्या वगळली म्हणजे इथं संख्या झाल्या 7 आणि मध्य 3 न कमी होतं म्हणजे यातून 3 वजा झालं म्हणजे झालं 32। मग आता बेरीज केली तर होणार 7 दुणे 14 4 4 आणि 1 7 21 आणि 1 22। फक्त ही वजाबाकी केली आपण, 0 मधून 4 जात नाही, 10 तून 4 गेले 6, च्या परत केला 2 1 3, 8 मधून 3 गेले 5 आणि 2 ला 2 गेले 0 म्हणजे 56। म्हणजे जी वगळलेला जो काही संख्या आहे ती 56 असली पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न होता, विजोड पद ओळखा। आता विजोड पद ओळखामध्ये आपल्याला दिलेला आहे, मी संख्या बोर्डवरती फार तर लिहितो, 400 दिलेला आहे। 400 हा 20 चा वर्ग आपल्याला माहित आहे म्हणजे 400, त्यानंतर 441, त्यानंतर 484 आणि 657। आता याच्यामधला वेगळा म्हणजे विजोड शोधायचा आहे तर ही पूर्णवर्ग संख्या आहे, पूर्णवर्ग संख्या आहे, पूर्णवर्ग संख्या आहे आणि ही पूर्णवर्ग संख्या नाही। कारण का नाही तर ज्या संख्येची तर वर्गमूळ निघतच नाही, परंतु ज्यावेळेला संख्या मोठी असेल तर त्या आपल्याला माहिती आहे की ज्या संख्येचा शेवटचा अंक हा 2 3 7 आणि 8 यापैकी जर असेल तर तिचं कधीच पूर्णवर्ग निघत नाही, ती कधीच पूर्णवर्ग नसते, त्यामुळे हिचं वर्गमूळ निघत नसल्यामुळे हिला आपण बाजूला काढतो, हे त्याचं उत्तर असेल। त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो गटात न बसणारा शब्द ओळखा असा प्रश्न होता। तर याच्यामध्ये युरोप, भारत, जपान आणि मलेशिया अशी आपल्याला एक यादी दिलेली आहे। आता याच्यामध्ये वेगळा कोण आहे तर एखादा वेगळा काढायचा असेल तर त्याला काहीतरी पर्टिक्युलर आपल्याला गुणधर्म लावावा लागतो, क्रायटेरिया लावावा लागतो। तर पाहिलं तर भारत हा देश आहे, जपान सुद्धा देश आहे, मलेशिया सुद्धा देश आहे, पण युरोप हा काही देश नाही आहे, तर युरोप हा खंड आहे आणि त्यामुळं युरोपला आपल्याला बाजूला उचलून काढावा लागेल, याचं उत्तर असेल युरोप। आता त्यानंतरचा जो प्रश्न होता, विसंगत घटक ओळखा। म्हणजे विसंगत घटकाचं इथं 2-3 प्रश्न दिले होते म्हणजे शब्दांचे, माहितीचे, अक्षरांचे। आता बाबा ह्याच्यातला आपण पाहूया। पहिला होता ABD, नंबर 2 EFH, नंबर 3 IIJK आणि 4 LMO।
चला यातला आपल्याला वेगळा शोधायचा आहे. हां, कुठला तरी नियम लागू करावा लागेल आपल्याला. तर पहा इथं ए बी ओळीनं आलं, ई एफ ओळीनं आलं, आय आय डबल झालं, म्हणजे हे काही नियमात बसत नाही. यल एम ओळीनं आलं, कारण यल 12 एम 13, ई 6 एफ 7, ए 1 2. पण इथं काय झालं, हे चुकलं. इथे एकतर 4 शब्द आले सुद्धा, अक्षर पण वाढलं आणि ही अक्षर डबल झालं, तर हा या गटात बसणार नाही, त्याला बाजूला काढावा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न काय पाहता, स्वयंपाकाला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला कारकून म्हटले, कारकुनाला पोलीस म्हटले, तर वर्गात कोण शिकवतो? पहिल्यांदा आपल्याला हे माहीत पाहिजे की वर्गात कोण शिकवतो. तर वर्गात शिकवतो शिक्षक. मग शिक्षकाला काय म्हटले तेवढंच बघायचं. तर आपल्याला त्या सगळी बाकीची माहिती बघत बसायची गरज नाही आहे. आपल्याला विचारलेला प्रश्न आहे त्या, तर वर्गामध्ये शिक्षक शिकवतात आणि या ठिकाणी शिक्षकाला काय म्हटले? कारकून म्हटले, त्यामुळे याचं उत्तर आहे कारकून. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता, जर डी ए बरोबर 3, लिहितो मी प्रश्न, जर डी ए बरोबर 3, त्यानंतर जे एफ बरोबर 4, पी के बरोबर 5, तर आपल्याला प्रश्न विचारला आहे डब्ल्यू टी बरोबर किती? तर डब्ल्यू टी बरोबर किती? तोंडी प्रश्न आहे, पटकन करू आपण. असे प्रश्न आले की लगेच एबीसीडीचा वापर करायचा. एबीसीडी म्हणजे काय? त्यांचे स्थान क्रमांक. तर ए आहे, समजा डी आहे 4 नंबर, ए आहे 1 नंबर, याची वजाबाकी केली तर 3 येतं. हां, म्हणजे 4 वजा 1 3 आलं, तेच इथं असेल. जे 10 आहे वजा एफ 6 आहे, त्यांची वजाबाकी केली 4 येते. पीला पण तसंच बसेल. पी आहे पी 16, के 11 आणि त्यांची वजाबाकी केली 5 मिळेल. तेच इथं मला करायचं आहे. डब्ल्यू आहे ते 20 नंबरला, टी आहे 20 नंबरला, दोघांची वजाबाकी केली तर 3 मिळेल, म्हणजे माझं उत्तर असेल 3. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा. युवराज, प्रश्न मी वाचतो, लगेच त्याची आकृती तयार करू आपण. ह्या ज्या दिशा आहेत त्या कशा समजून घ्यायच्या, लक्षात कशा ठेवायच्या, कन्फ्यूज कुठं होतं, का होतं, हे सगळं मी बॅचमध्ये घेतलेलं आहे व्यवस्थितपणे. आता फक्त आपण उदाहरण सोडवणार आहोत. तर युवराज त्याच्या घरापासून उत्तरेस 5 किमी जातो. म्हणजे कुठंतरी युवराज आहे, या ठिकाणी युवराज आहे म्हणूयात. हा युवराज आहे आणि ते ह्या त्याचं घर आहे. युवराज, हा युवराज इथं आहे, हे त्याचं घर आहे. युवराजचं घर इथं आहे. जसा त्याला प्रश्नामध्ये सांगत गेल्या त्या पद्धतीनं आपण त्याची ढोबळ मानानं आकृती तयार करायची. असे प्रश्न लगेच सोडवता येतात. आणि पण अशा प्रश्न हा परीक्षेमध्ये असतोच. म्हणजे दिशाज्ञानवरची प्रश्न आहे तो, दिशाज्ञान चाचणी ज्याला आपण म्हणतो. तर काढूयात. घरापासून उत्तरेस गेला. उत्तर कुठं आहे आपल्याला माहिती आहे. उत्तर म्हणजे वरती आहे असं उत्तर. हा उत्तरेस गेला. किती गेला? 5 किलोमीटर गेला. 5 किलोमीटर गेला. तिथून तो पूर्वेस 4 किलोमीटर गेला. पूर्वेस आपल्याला माहिती आहे पूर्व कुठं आहे. पूर्व कुठं असते? इकडं असते, म्हणजे पूर्व असेल. किती गेलाय तो? 4 गेलाय, म्हणजे ह्या 5 पेक्षा थोडासा कमी आहे. 4 पूर्वेकडे गेला. त्यानंतर शेवटी तो तिथून दक्षिणेस 8 गेला. दक्षिण माहिती आहे आपल्याला खाली असते. ह्या सगळ्या दिशा कशा लक्षात ठेवायच्या शिकवलेल्या आहे तुम्हाला. दक्षिण किती गेला? 8 किलोमीटर गेला. म्हणजे मग प्रश्न विचारला की मी जातो, तर शेवटी युवराज त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? पहा, आता युवराज इथं आहे. इथं आता त्याचा शेवट झालेला आहे. आता बघा ही दिशा कशी पाहायची आहे. हां, म्हणजे आता तो कोणत्या दिशेला आहे असा आपल्याला प्रश्न. कुठल्या पण विचारले काय हे महत्त्वाचं आहे. तर तो त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे. म्हणजे घर त्याचं इथं आहे, तो इथं आहे. हां, आणि मग तो कोणत्या दिशेला आहे. तर बाळांनो, ही आकृती लक्षात ठेवायची. मी शिकवलेली पण आहे तुम्हाला. तर ह्या त्याच्या उपदिशा आहेत, ह्या अशामधल्या. आता तो इथं आहे, हा, आणि अशी दिशा आहे अशी. आणि मग ही अशी दिशा, ही अशी दिशा आहे ना या बाई अशी. मग आपल्याला याच्यामध्ये ह्या मधल्या दिशा असतात ईशान्य, आणि इथं असती आग्नेय. ही आग्नेय आहे आणि मग तो असा आहे. हां, म्हणजे ही दिशा असेल आग्नेय. म्हणजे तो त्याच्या घरापासून आग्नेय दिशेला आहे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, 2007चे दिनदर्शिका खालीलपैकी कोणत्या वर्षाचे समान असेल. म्हणजे जी दिनदर्शिका आहे ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो, तर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 2007 नंतर, म्हणजे 2007ला जे कॅलेंडर होतं 2007ला, तर तसंच सेम टू सेम कॅलेंडर हे किंवा दिनदर्शिका
कुठल्या साली असेल असा प्रश्न विचारला आहे. याचं बेसिक ज्ञान मी प्रकरणामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. इथं फक्त काय करायचं, ह्या संख्येला शेवटचे फक्त 2 अंक घ्या, त्याला 4 भाग लावा आणि 4 भागल्यानंतर जी काय बाकी राहते, किती बाकी राहते पहा, म्हणजे 7/4 केल्यावर 4 एके 4 म्हणजे बाकी 3 राहती आणि 3 किंवा 2 जर बाकी जर राहिली बानो तर आपण काय करायचं, त्यामध्ये म्हणजे हे 2007चं आपल्याला एकसारखं पाहिजे ना, मग याच्यामध्ये 11 मिळवायचं. जर बाकी 3 किंवा 2 राहिली तर म्हणजे दिलेल्या सालाला 4ने भागायचं किंवा शेवटच्या 2 अंकाला भागलं तरी चालतं, शेवटच्या 2 अंकाला भागा. आणि जर का बाकी 2 किंवा 3 राहिली तर त्याच्यामध्ये 11 मिळवायचं. म्हणजे आता हे 11 मिळवायचं 2018 होणार, म्हणजे 2018ला हे 2007 सारखंच कॅलेंडर असणार आहे. अशा रीतीने हा प्रश्न होता. त्याचा पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात फरक किती असेल. जे आपण जो काही वयवारी हा जो घटक पाहिला होता तर त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी लेक्चरमध्येच मी क्लिअर केलं होतं की 2-3 जे त्याचे बेसिक होते ते तुम्हाला सांगितले होते. त्यातला एक ज्या नियमावरती प्रश्न विचारलेला आहे तर तो मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतो आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा आपलं जी बॅचला मुलं आहेत त्या बॅचच्या मुलांना माहीत असेल कदाचित, त्यांनी ते पाहिलं असेल. तर तिथं मी सांगितलं होतं की वयामध्ये काय होतं बानो, जो दोघांच्या वयामध्ये जो फरक असतो ना तो कायमस्वरूपी तोच असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे जर समजा जन्म होता म्हणजे सुरुवातीला जर तो फरक 5 वर्षाचा असेल तर आणखी 10 वर्षांनी गेला तरी दोघांच्यामधला फरक तोच असतो. 10 वर्ष पाठीमागं गेलो दोघांच्यातला फरक हा कायम समान येतो. दोघांच्या वयामध्ये जो फरक असतो, फरक म्हणतोय, पट नव्हे, फरक हा समानच असतो. आणि त्यामुळं पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की ह्यांच्या आजच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. आणि कोण लहान असू द्या आणि कोण मोठा असू द्या, किती पण वर्षांनी फरक आला तर तोच येणार आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे 6. फरक 6च असणार आहे. हां, पुढचा प्रश्न आहे, शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली त्यांचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत, तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय. पण आता हा वाचत वाचत सुद्धा प्रश्न तयार होईल किंवा आपण त्यामध्ये स्वतःला घेतलं तरी आपल्याला उत्तर काढता येईल. तरी सुद्धा नातेसंबंधामध्ये मी जे काही सिंबॉलिक पद्धतीनं सोडवून दाखवण्याचा प्रयत्न केला होता तर त्या पद्धतीनं मी तुम्हाला सोडवून दाखवतो लगेच. पाहता, शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना म्हणजे ही व्यक्ती बघा, ही व्यक्ती आपल्याला माहित नाही व्यक्ती म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे, व्यक्ती आहे. ओके, दॅट्स इट. शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, एक स्त्री म्हणाली, ती स्त्री इकडे बाजूला घेतो, ही तर स्त्री घेतो का, ती जी स्त्री बोलली ती स्त्री म्हणाली, काय म्हणाली, एक स्त्री म्हणाली त्यांचे वडील म्हणजे ह्यांचे वडील, त्या व्यक्तीचे वडील म्हणजे हे वडील असे, हां म्हणजे हा त्याचा मुलगा असेल म्हणजे इथं त्याचे वडील असतील. हां, त्यांचे वडील माझ्या वडिलांच्या म्हणजे हिच्या वडिलांच्या म्हणजे हिचे वडील, हे हिचे वडील इथं असतील, ह्या व्यक्तीचे वडील असतील. हां, माझ्या वडिलांच्या म्हणाली ती, माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. आता हिच्या वडिलाची एकुलती एक मुलगी, हिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे हिचा एकटीच आहे ना, आणि हे माणूस हिचा सासरा आहे. हा किती सिंपल आहे. म्हणजे ह्या व्यक्तीचा वडील हे ह्या स्त्रीच्या वडिलांच्या एकुलती एक मुलीचा सासरा म्हणजे हे असे आहेत ना, ही या स्त्रीचे हे सासरे आहेत, हे सासरे आहेत आणि सासऱ्यांचा मुलगा आहे हा व्यक्ती. म्हणजे ही व्यक्ती ही दोघं कोण असली पाहिजेत, साहजिक आहे पती पत्नी असली पाहिजेत ना, म्हणजे ती व्यक्ती त्या स्त्रीचा पती आहे. मग प्रश्न काय विचारला तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीची नाते काय, स्त्रीचे व्यक्तीची नाते काय असं विचारलेलं आहे. हे नवरा बायकोचं नातं इथं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता, घड्याळामध्ये 4:30 वाजले आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल असा प्रश्न विचारलेला आहे. आता आपल्याला पहिल्यांदा हे जाणून घेतलं पाहिजे की बाबा 4:30 वाजता काट्यांची स्थिती काय असती. 4:30 वाजता हां तर काढूया आपण. मी घड्याळ काढतो, फक्त 4:30ला आकडे कुठं असतील एवढंच मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यावर आपण बघू असा प्रश्न कसा सोडवायचा आहे. तर ठीक आहे, 4:30ची वेळ आहे म्हणजे इथं 3 असेल, इथं 9 असेल, पहा इथं 6 तर 12, 3 नंतर 4 इथं असेल, 5 इथं असेल. ओके, मला 4:30 पाहिजे त्यामुळे मी काय बाकीचं आकडे भरत बसत नाही, मला वेळ घालवायचा नाही आहे, मला फक्त प्रश्न सोडवायचा आहे. हां मग ठीक आहे, 4:30 वाजलेले आहेत. 4:30 वाजलेत म्हणजे 4 नंतरच्या पुढं अर्धा तास हा कोण तास काटा आलेला असेल म्हणजे तास काटा इथं असेल बा ह्याच्या मध्यावर. 4 नंतर अर्धा तास पुढं आला ना तो. आणि मिनिट काटा जो असेल तो बरोबर इथं असेल. हा मिनिट काटा आहे, मिनिट, आणि हा तास काटा आहे तो तास काटा. कधी तास काटा, कधी
4:30 वाजता. त्यांनी आपल्याला सांगितलं की जर 4:30 वाजता मिनिट काटा पूर्व दिशा दाखवतो, हा मिनिट काटा आहे, मिनिट काटा, आणि हा पूर्व दाखवतो, हा पूर्व दाखवतोय, तर प्रश्न विचारला तास काटा कोणती दिशा दाखवेल. मग ही जर पूर्व असेल तर आता आपले मूळ जे दिशा आहेत मूळ त्या कशा आहेत, तर ह्या अशा आहेत बघा, अशा. ही आहे आपल्याला माहीत आहे, ही आहे उत्तर, ही आहे दक्षिण, ही आहे पूर्व, आणि ही आहे पश्चिम, आणि इथं जी मध्ये आहे ती ईशान्य, इथं जी आहे ती आग्नेय, आग्नेय, आणि इथं जी आहे ती नैऋत्य, आणि इथं जी आहे ती वायव्य. तर अशा ह्या उपदिशा आहेत. आता मुद्दा काय झाला तर बघा, हा जो काटा आला, हा म्हणजे हा काटा बघा इथं घड्याळाकडे बघा, म्हणजे तुम्हाला हा उदाहरण समजेल. हे आपल्या मूळ घड्याळातली वेळ. आता त्यांनी सांगितलं की जो मिनिट काटा होता ना तो काय दिशा दाखवतोय, पूर्व दाखवतोय. खरी पूर्व कुठं आहे, इथं आहे. तो आलाय कुठं, बघा इथं आलाय असा, म्हणजे इथला काटा इथं आला ना, आता पूर्व झाली, ह्याची पूर्व झाली, म्हणजे हे एक 90चा टप्पा मारून आलाय, म्हणजे हा काटा आता माघारी गेला पाहिजे आपल्याला. म्हणजे हा जो इथनं इथं गेला, आता तेच करायचं आपल्याला आग्नेय ह्या दिशेबाबतीत. आता बघा मग हा कसा जाणार आहे, हा इथं होता, पूर्व ॲक्च्युली कुठे होती, अशी होती. मग ह्यानं प्रवास किती केला आहे, असा केला ना 90 अंशामध्ये. मग आता हा सुद्धा 90 अंशामध्ये करेल ना, हा काटा 90 अंशामध्ये जाईल ना. मग हा काटा म्हणजे हा आहे ना, हा 90मध्ये गेला म्हणजे इथं आला ना, म्हणजे इथं कोण आहे, आग्नेय आहे. म्हणजे ज्या वेळेला 4:30 वाजता मिनिट काटा पूर्व दिशा दाखवेल तेव्हा तास काटा ईशान्य दिशा दाखवेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. 2 नाणी फेकली असता कमीत कमी 2 हेड मिळण्याची संभाव्यता काय. सोपा प्रश्न आहे, संभाव्यतेचा प्रश्न आहे. संभाव्यता मी व्यवस्थित घेतलेला आहे, सगळे कन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहेत. इथं फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, यांचा नमुना अवकाश काय आहे हे बघायचं आहे. 2 नाणी फेकलेली आहेत म्हणजे शक्यता काय काय आहेत, पॉसिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्याला आपण नमुना अवकाश म्हणतो. एक तर दोन्ही हेड पडतील, किंवा दोन्ही टी पडतील, किंवा पहिला एच आणि दुसरा टी पडेल, किंवा एक टी आणि एक एच पडेल, टी टेल एच हेड असं पडेल. ह्या 4 पैकीच असणार. त्यामुळं पॉसिबिलिटी काय आहे, 1/4. कारण याच्या नमुना अवकाश 4च आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. अशोक हा रमेशपेक्षा उंच परंतु गणेश होऊन ठेकणं आहे. असा प्रश्न वाचत बाळांनो आकृती तयार करायची, वेळ घालवत बसायचं नाही आहे, सगळं वाचून घ्यायचं नाही. जी तुम्हाला माहिती दिलेली आहे ना, मी कन्सेप्ट क्लिअर करून दिला होता त्या ठिकाणी. तुलना हा जो घटक आहे त्याच्यामध्ये असे प्रश्न आहेत. मग आता बघा मी प्रत्येकाला जिथं बसवतो आणि पटपट त्यांच्याप्रमाणे फक्त आकृती तयार करत जायचं, म्हणजे पटकन आपल्याला काढता येतं. अशोक हा रमेशपेक्षा उंच, म्हणजे इथं समजा अशोक आहे तर इथं रमेश आहे, हा रमेश आहे. अशोक हा रमेशपेक्षा उंच, म्हणजे रमेश एवढा असेल तर ह्याच्यापेक्षा थोडासा अशोक उंच घ्यायचा. झालं. दिलेलं माहिती म्हणून पुढं सांगितलं. परंतु गणेश होऊन ठेंगणं आहे, म्हणजे गणेश आणखी पुढं आहे, म्हणजे इथं गणेश आहे, लगेच गणेशला बसवला मी. पण कसा आहे तो, अशोक हा रमेशपेक्षा उंच परंतु गणेशपेक्षा ठेंगणं, म्हणजे ह्याच्यापेक्षा गणेश उंच असला पाहिजे, गणेशला जरा त्यापेक्षा वर न्यायचा. पटकन करून टाकायचं हे. गणेश होऊन ठेंगणं आहे. विलास हा रमेश इतकाच उंच. विलास इथं कुठेतरी आहे, लगेच त्याला बसवला आपण, विसवला. तर ह्यानं काय, हा कसा आहे, रमेश इतका, साधारण रमेशच्या लेवलला त्याला बसवला मी, रमेशच्या लेवल त्याची उंची आहे. रमेश इतकाच उंच परंतु प्रकाशपेक्षा उंच आहे. आता हे संदिग्ध वाक्य आहे. प्रकाशपेक्षा उंच आहे म्हणजे थोडक्यात मला एवढं कळलं की प्रकाश आणि कोणतरी आहे आणि त्याच्यापेक्षा हा उंच आहे, म्हणजे प्रकाश एवढाच आहे, म्हणजे प्रकाशपेक्षा हा पण उंच आहे आणि हे दोघं समान उंचीचे आहेत. मग आता पुढे बघूया. प्रश्न काय विचारला, दिलेल्या माहिती म्हणून बसवलं तर प्रश्न विचार होता, तर विलास कुठं आहे, इथं विलास आहे. विलास हा कसा आहे, आता बघा पर्यायामध्ये हुडकायचं आहे, तिथं कळलेली जागा कुठली परफेक्ट असणार आहे. आपल्याला कोण ठेंगणं आहे, कोण उंच आहे असं नाही विचारलं. मग विचारलंय काय, तर बघा तिथं जुळणारं वाक्य, तर विलास हा टिंब. मग आता बघा विलास हा टिंब, पहिलं इतकं चेक करत जाऊ. आता पहिलं अशोक इतकाच उंच आहे, दिसतोय का विलास अशोक इतका उंच नाही, म्हणजे पहिला पर्याय बाद. न 2 नंबरचा पर्याय काय, अशोकपेक्षा बुटका आहे. बघा अशोकपेक्षा विलास बुटका आहे. आता अशोकपेक्षा बुटका आहे का, अशोकपेक्षा बुटका आहे का, चेक करा. तिसरा पर्याय दिला गणेशहून उंच आहे. आता गणेशहून उंच आहे का, नाही आहे. त्यानंतर अशोकहून उंच आहे, अशोकहून उंच आहे का, नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचा जो पर्याय असेल, तर अशोकपेक्षा बुटका आहे. हे जे वाक्य आहे विलास हा अशोकपेक्षा, कारण पहिल्या वाक्यामध्ये सांगतो बघा, अशोक हा रमेशपेक्षा उंच आणि गणेशपेक्षा बुटका.
परंतु गणेशहून ठेंगणा आहे आणि विलास हा रमेश इतकाच उंच आहे. विलास हा रमेश इतकाच उंच आहे आणि रमेशपेक्षा उंच आहे आणि विलास हा याच्या इतकाच उंच आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की अशोकपेक्षा तो नक्कीच बुटका आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 16 संघ आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळवायचा आहे, तर एकूण किती सामने होतील? संपला विषय. हा हस्तांदोलनाचा प्रश्न आहे. हा आपण सविस्तर पाहिला आहे. काही नाही करायचं. संघ किती होते? 16 होते. मग आपल्याला जर तिथं स्पर्धेची जी काही विचारलं असेल, हस्तांदोलन असतील किंवा इथं सामने खेळायचे आहेत, हां, तर काही नाही करायचं आपल्याला. 16 होते म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागची संख्या घ्या, 15 भागिले 2 करा. बेके बे हा 16 15 28 200. हां, ह्याचं उत्तर असेल 120. हे सूत्र आहे त्याचं. n कंसात n वजा 1 भागिले 2. हां, n म्हणजे काय? तर ती काही जेवढे संघ आले असतील किंवा जेवढ्या स्त्रिया असतील, समजा हळदी कुंकवावर प्रश्न विचारला, हस्तांदोलनावर विचारला, असे एकसारखे प्रश्न विचारू शकतात. तिथं मी कन्सेप्ट क्लिअर करून दिलेला आहे बॅचमध्ये. तर पहा पुढे आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? आता या ठिकाणी मी तुम्हाला पटकन दाखवतो की काय केलं आहे. हां, बऱ्याच जणांनी हा प्रश्न सोडवला असेल, बरोबर. तर पहा, गोल आहे, वर्तुळ आहे. पहिल्या वर्तुळामध्ये इथं 7 आहे, 1 आहे, 5 आहे, 4 आहे, आतमध्ये आहे 91. दुसरं वर्तुळ आहे 2 1 6 5 आणि 67. ठीक आहे, या दोन्हीतच टॅली करू आणि मग त्याचं पुढच्या प्रश्नाचं आपण उत्तर काढू. पहा आता, हे 91 आहे, मोठी संख्या आहे. बाहेरच्या संख्या लहान आहेत, म्हणजे यांची बेरीज बाहेरच्यांची करून आतली संख्या मिळेल का? कॉमन सेन्स आहे तो, नाही मिळत. मग काय करायचं? आपण चेक करावं लागतं. असे प्रश्न काय असतात बाळांनो? तर अशा प्रश्नाची जर लिंक लवकर लक्षात आली तरच येते, नाही आली तर जास्त वेळ लावत बसायचं नाही आहे. हां, कारण पुढचं येणारे प्रश्न त्यावर राहून जातील. म्हणजे पहिल्यांदा अगोदर काय करायचं, असे थोडे क्लिष्ट प्रश्न वाटले म्हणजे लवकर ह्याची लिंक लागत, हा लिंकिंगचा प्रश्न असतो. जर समजा तुम्हाला लिंक लवकर नाही लागत तर तुम्ही पुढं सरकत जावा, पूर्ण सगळं सोडवून घ्या पेपर. येणारे प्रश्न वगैरे जे आपल्या हक्काचे आहेत, सगळेच प्रश्न आपल्या हक्काचे असले पाहिजेत. तरी पण एखादा प्रश्न सोडवण्यासाठी थोडं वाकडी वाट धरावी लागते आणि ती वाकडी वाट धरताना पहिल्यांदाच वाकडी धरायची नाही आहे, पूर्ण झाल्यानंतर मग तिथं थोडंसं वापरून बघायचे वेगवेगळे कन्सेप्ट. तर आता बघूया इथं काय कन्सेप्ट पडतो. तर बाहेरील पदांची जर मी संख्येची जर बेरीज केली, वर्गांची बेरीज केली, ह्याचा वर्ग घेतला 25, ह्याचा वर्ग घेतला 16, 7चा वर्ग घेतला 49, 1चा वर्ग घेतला 1. मी जर बेरीज केली तर काय होती बघा, 9 1 10, 10 16, 16 5 21 असे 1. हां, हा चालले 2, 4 2 6, 6 3 9, 91. म्हणजे बाहेरच्या अंकांच्या वर्गांची बेरीज ही आतली संख्या आहे. ते चित्र जमते का पहा. 2चा वर्ग 4, 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25 आणि 1चा वर्ग 1. 5 आणि 1 6, 6 6 12, 12 आणि 4 16 असे 6. हा चालले 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 66 आतमध्ये आहे. म्हणजे मला सापडले लिंक. म्हणजे जिथं मला प्रश्न विचारला आहे तिथं काय असणार आहे, ज्या बाहेरील संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज. मग आता बाहेर संख्या काय होत्या बघा, प्रश्नवर्तुळामध्ये बाहेरची संख्या काय होती, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि ह्या दुसऱ्या 4चा पण वर्ग 16, 6 6 12. हां, 12 आणि 4, 12 आणि 4 16, 16 आणि 9 25 असे 5, 4 2, 2 2 4 म्हणजे 45 हे त्याचं उत्तर असेल आणि तो आहे पर्याय नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजा. आता इथं तुम्ही ती संख्या मोजायची आहे. जिथं जिथं त्रिकोण दिसत आहेत ते सगळे तुम्ही काउंट करायचे आहेत. त्याचं उत्तर जे आहे ते 13 येतं. आता ते त्रिकोण तुम्ही पाहायचे. त्या थोडीशी आकृती वेगळी असेल तर आपल्याला सगळ्या त्रिकोणांचा विचार करावा लागतो. समजा हे अशी आकृती त्यांनी दिलेली आहे, अशी आहे आकृती. तुम्ही असे 1 2 3 4 5 6 असे म्हणजे हे 6 झाले. परत पहा, हा अखंड 1 होतो, परत असा इकडचा तसा तिकडचा, हा मधला, हा मोठा, असे सगळे तुम्ही काउंट करायचे, त्याचं उत्तर शोधायचं. ह्याचे जे काही वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या आकृती आहेत ह्या सगळ्या आकृती आपण घेतलेल्या आहेत. त्याची काही ठिकाणी जी सूत्र आहेत ती सूत्रही सांगितलेली आहेत. कसं मोजायचं, कशी नावं द्यायची हे सगळं आपण पाहिलेलं आहे. इथं आपल्याला तर वेळ घालवायचा नाही आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो प्रश्न काय आहे पहा. तर प्रश्न आहे, इंग्रजी वर्णमालेतील किती अक्षरे मोठ्या लिपीत आरशात पाहिल्यास तशीच दिसतात? असा प्रश्न विचारलेला आहे. इंग्रजी वर्णमालेतील अक्षरं पाहिजेत आणि अशी किती अक्षरं आहेत की ती एकसारखीच दिसतात, म्हणजे आरशात पाहिली तरी आहे तशी दिसतात. मग त्याच्यामध्ये एकूण 11 अक्षरे येतात
आणि हा जो काही मी आरशातला कन्सेप्ट शिकवला होता बानो, तर त्याच्यामध्ये त्या आरशातल्या कन्सेप्टमध्ये मी हे सगळं विस्तारानं तुम्हाला प्रत्येक अक्षर लिहून दाखवलं होतं. आणि त्यामुळे इथं जास्त वेळ घालवायचा नाही, पण 11 अक्षरं अशी आहेत की जी अक्षरं आहे तशीच आरशामध्ये दिसतात. ती अक्षरं आहेत AHIM, फार तर AHIM O हे अक्षर आहे ना, हे सुद्धा तसं दिसतं. TUV आणि W आणि XY. आता ही अक्षरं मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 ही ती 11 अक्षरं आहेत आणि ही असतात आरशामध्ये जरी पाहिलं तरी तशी दिसतात. हे लक्षात घ्या. हा प्रश्न असा होता, तरी पण बाकी सगळ्या अक्षरांचं विश्लेषण आपण तिथं केलेलं आहे. आता पुढचा जो प्रश्न होता तो प्रश्न काय पहा, तो प्रश्न आहे प्रश्न मी कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे, फळ्यावरती मी घेतो, आपण त्याचं आकडेमोड करूयात. प्रश्न होता 36च्या म्हटलं की गुणाकार असतो, लक्षात ठेवा. 36च्या 1/8 म्हणजे 1/8 अधिक 70च्या म्हटलं की गुणाकार असतो बानो 40% म्हटलं की छेद 100 करायचं अधिक 0.30 गुणिले 120 बरोबर प्रश्नचिन्ह. असा प्रश्न होता. कॅल्क्युलेशन करायचं आहे फक्त, तर करून टाकूया कॅल्क्युलेशन. तर पहा कॅल्क्युलेशन काय होईल. हा गुणाकार आहे, गुणाकार केला, हा दोघांचा गुणाकार होता, या दोघांचा गुणाकार होता आणि या दोघांचा गुणाकार होता. मी करून घेतो, कारण ह्याने इकडं भाग लावता येत नाही आपल्याला, कारण मध्ये बेरीजचं चिन्ह आहे आणि हे आकडेमोड आहे, ही गणिताची बाराखडी आहे. करूयात आपण. आता बघा ह्याला भाग बसतो मी 4 भाग लावला, 4 दुणे 8 आणि 4 9 36 आणि 9ला 2 भागलं की आपल्याला मिळणार आहे 4.5, कारण 9चं निम्म म्हणजे ह्याचं उत्तर काढलं मी पॉईंटमध्ये काढून ठेवलं. ह्याचं काढतो अधिक आहे, ह्या शून्याला ही शून्य गेली आणि हिला ही गेली म्हणजे 7 चोक 28 झालं. हे 28 अधिक आता ह्यांचा गुणाकार मला करायचा आहे, तर 12 आणि 3चाच फक्त गुणाकार करा आणि दशांश चिन्ह द्या तेवढ्या घरावरती, म्हणजे आपल्याला मिळणार नाही. 12 त्रिक 36 हे 36 झालं. आता ह्याच्यावरती दशांश चिन्ह किती घरावर आहे, तर 2 घरावर आहे, म्हणजे 36वर आपल्याला आता बघा ह्या 2 शून्य द्याव्या लागतील बरोबर. 12 त्रिक 36 झालं, पण ह्या 2 शून्य म्हणजे ह्या 2 शून्य, पण 2 घरावर दशांश चिन्ह आहे म्हणजे इथं 2 घरावर पॉईंट पडेल, म्हणजे हे पूर्ण 36 आहे. आता ह्यांची बेरीज फक्त आपल्याला करायची आहे. आता ही बेरीज चुकू नये यासाठी तुम्ही एखादी एक मांडून करू शकता किंवा आहे अशी करू शकता. तर मी काय करतो, या दोघांची बेरीज करतो, हे 4.5 तसंच ठेवतो अधिक ह्या दोघांची केली मी 8 आणि 6, 8 आणि 7 14, 14 4 4 आणि 1 3 4 4 आणि 2 6, हे 64 आलं आणि हे 4.5 आहे, म्हणजे 64 आणि 4 68 68.5 हे तुमचं उत्तर असेल 68.5. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय पाहता, तर पुढचा प्रश्न आहे दिलेल्या मालिकेत 8 नंतर 18 किती वेळा येतात. आता हा जो प्रश्न आहे बानो, तर इथं हा जो प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात, हे फक्त आपली निरीक्षण क्षमता निरीक्षण करण्याची आपली शक्ती किती आहे यासाठी हा प्रश्न आहे. विशेष करून ही आपली पोलीस भरतीची बॅच आहे आणि पोलिसांना तर जे काही निरीक्षण पाहिजे हे अतिशय जबरदस्त ही पॉवर असावी लागते. कारण पोलीस काय करतात, केवळ त्या गुन्हेगाराच्या नजरेला पाहून किंवा त्या व्यक्तिमत्वाकडे पाहून ओळखतात की हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे का हा सज्जन आहे. म्हणजे निरीक्षण क्षमता ही एक पॉवर आहे आपल्या मेंदूची, ती एक वेगळेपणा आहे तो. म्हणजे असे बरेच वेगवेगळ्या अँगलमधून मेंदू आपला काम करत असतो. म्हणजे काही माणसं पोलीस ऑफिसर्स वगैरे असतात ना, म्हणजे अधिकारी लेवलची माणसं असतील किंवा या खात्यातली किंवा गुप्तहेर खात्यातली माणसं आहेत वगैरे वेगवेगळी माणसं, तर ही काही लोकांचं इतकं निरीक्षण क्षमता जबरदस्त असते की ते केवळ नजरेनं पाहून घेतात, पण तेवढ्यामध्ये त्याचं सगळं त्यांना ॲनालिसिस ते करतात, सगळं बघून घेतात. तर आपल्याला हे फक्त इथं करायचं. हा काय प्रश्न आपल्याला येत नाही म्हणून त्यांनी दिलेला नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्या नजरेला धार किती आहे, आपण किती योग्य प्रकारे आणि किती जलद गतीने आणि किती ॲक्युरेट निरीक्षण करू शकतो हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी असे प्रश्न असतात. आता हा प्रश्न तुम्ही करायचा आहे, त्याला फक्त तुम्ही चौकट मारत जायचा आहे. मी सगळा प्रश्न लिहित बसत नाही. पाहता 81, त्यानंतर 81 दिलं होतं, म्हणजे लिहितो पुढच्या थोडेसे. 81 3 वेळा 8 1 2 3 3 वेळा 8 झालं. पुन्हा 1 8 8 1 8 8 1 8 8 पुन्हा 18 11 81 18 11 81. आता मी सगळं लिहित नाही, फक्त कसं त्यांनी सांगितलं का बघा, तर काय सांगितले 8 नंतर 18. आता हे बघा 8 नंतर 18, हे 8 होतं 18 आहे, म्हणजे 8 नंतर 18 आलं का, 8 नंतर 18
8 नंतर 18 आलं का? येस. 8 नंतर नाही आलं. मग आता पुढे 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 असं बघत जायचं, असे ब्लॉक टाकत जावा. मग तुम्ही त्याचे ब्लॉक मोजा, म्हणजे तुम्हाला मिळेल जे आकडा मिळेल असे ब्लॉक मिळतील तुम्हाला. 8 नंतर 18 हे तुम्हाला 10 वेळा दिसेल. हां, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता ना, 12 मीटर लांब, 9 मीटर रुंद आणि 8 मीटर उंच खोलीमध्ये ठेवल्या जाऊ शकणाऱ्या सर्वात लांब गजाची लांबी किती? आता जी रूम आहे, समजा खोली असेल, तर त्या खोलीमध्ये खोलीची आपल्याला दिलेली आहे, काय दिली आहे तर लांबी दिली, रुंदी दिली, उंची दिली. म्हणजे लांबी, रुंदी, उंची अशी जर असेल, समजा ही खोली असेल असं गृहीत धरूया आपण, ही खोली आहे. शॉर्टमध्ये सांगतो पहा, हा कन्सेप्ट मी शिकवलेला आहे सगळे. तर उदाहरणार्थ आपलं घर घ्या, म्हणजे जी काय आयताकृती खोली आहे ती या आकाराची आहे, म्हणजे ही लंब इष्टिका चित्ती आहे थोडक्यात. हां, म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची असते. आता गज ठेवायचा आहे म्हणजे कर्ण आहे होतो, म्हणजे खाली जी लांबी रुंदी आहे कर्ण, म्हणजे जास्तीत जास्त लांब कसा बसणार आहे तर तो कर्ण आकृती, म्हणजे असा बसेल ना, या कोपरा तो या कोपरा, आणि म्हणजे तो काय आहे तर तो काटकोन त्रिकोण होईल तिथं तयार. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल तर लांबीचा वर्ग, हां लांबी आणि रुंदी विचार घेतो, उंचीचा काय संबंध आहे आपल्याला, आडवा आपण तो गज ठेवणार आहे. आणि त्यामुळं तुमचं उत्तर असणार आहे 12चा वर्ग अधिक 9चा वर्ग. मग 12चा वर्ग येतो 144, 9चा वर्ग येतो 81, या दोघांची बेरीज केली 250, आणि 250चं वर्गमूळ निघेल 15, म्हणजे जास्तीत जास्त 15 मीटरचा आम्ही ठेवू शकतो. त्यानंतरचा प्रश्न विचार होता 42च्या 1/12, तर ते कॅल्क्युलेशन आहे, परत एकदा आपण कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे तो काय पहा, 42च्या म्हटलं की गुणाकार 1/12 अधिक 12च्या म्हटलं की गुणाकार, लक्षात ठेवायचं. 20% म्हटलं की छेद 100 अधिक 0.25 गुणिले 150 आणि बरोबर आपल्याला शोधायचं आहे. बरोबर, प्रश्न चिन्ह. बघूया काय उत्तर येतं. कॅल्क्युलेशन करायचं आहे. हा गुणाकार आहे, हा गुणाकार आहे, गुणाकार आहे, करून टाकू गुणाकार. 12ने काय 42ला डायरेक्ट भाग बसत नाही, ज्यानं लागतोय त्यानं लावा. 6ने लागतोय, 6 दुणे 12, 6 सत्ते 42, 7/2 म्हणजेच 3.5. निम्म पॉईंटमध्ये घेऊ म्हणजे बाकी सगळं पॉईंटमध्ये लिहू, म्हणजे बेरीज करायला सोपं जाईल. हां, म्हणजे हे झालं 3.5 अधिक इथं मी करून घेतलं, या शून्याला ही शून्य गेली. हां, आता इथं 12 गुणिले 2 24 झालं, 24/10 म्हणजे एका घरावरती पॉईंट पडेल, म्हणजेच 2.4 अधिक आता इथं गुणाकार करून घेतला 25 सक्क, 25 गुणिले 15 आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आता आपण जर पाढा म्हणत गेलो तर 15चा म्हणूया बघा. 15 पाचे 75 असे 5, हा चालले 7, 15 दुणे 30 आणि 7 37, आणि वरच्या शून्य किती आहेत 1 शून्य आहे. ही शून्य दिली, पॉईंट किती घरावर आहे 2 घरावर पॉईंट, 2 घरावर पॉईंट दिला म्हणजे 37.50. आता ही आपल्याला बेरीज करायची आहे, ही सगळी बेरीज पॉईंटमध्ये आहे, ही चूक होऊ नये म्हणून तुम्ही एकाखाली एक मांडून बेरीज करू शकता, किंवा तोंडी करायची असेल तर हे 0.5 आहे, हे 0.5 आहे, म्हणजे 10 होणार आहे. म्हणजे इकडं 10चं शून्य येणार, हाच्या वाढणार आहे इकडं, म्हणजे 7 आणि हे 1 8 होणार आहे. पण त्यापेक्षा ही बेरीज अशी मांडून करायची बघा, म्हणजे चूक होण्याची शक्यता अशा उदाहरणामध्ये, कारण जे सोपं असतं त्याच्यामध्ये जास्त चूक होण्याची शक्यता असती. कारण आपण जर डायरेक्ट करायला गेलो तर 100% चुकण्याची शक्यता आहे. 0 असे 0, 5 आणि 5 10 4 14 असे 4, 4 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 7 आणि 6, 7 आणि 7 13 असे 3, 4 आणि 1 3 आणि 1 4, जे 43.40 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तर मालिकेतील रिकामी जागा भरा असा प्रश्न आहे. बघूयात, मी प्रश्न लिहितो फळ्यावरती. इथं सुद्धा हा सुद्धा प्रश्न जो आहे, म्हणजे हे जेव्हा मी घटक शिकवलेले आहेत तर त्यावेळेला मी क्लिअर केलेलं आहे किंवा तुमचा कुठं गोंधळ होऊ शकतो, कुठं मार्क्स जाऊ शकतो. काही वेळेला आपण एखाद्याच प्रश्नासाठी जर अडकून पडलो तर मग आपल्याला पुढचे काही नुकसान सोसावं लागतं, म्हणजे मार्क्स गमवावे लागतात. तर ह्याचं लवकर टेक्निक लक्षात आलं तरच बघायचं, नाही तर मग ते शेवटी ठेवायचं. येतच त्याला काहीतरी लिंक असतीच, हां, परंतु ती त्या घाई गडबडीमध्ये बघायची नाही, तिथं अडकून पडायचं नाही, गुंतून राहायचं नाही, लक्षात ठेवा. हां, आणि खरं तर व्यवहारात सुद्धा, जीवन जगताना सुद्धा गुंतून जे राहिलेले आहेत ना, ज्यांचा गुंता जास्त आहे ना, हां, त्यांचा तो गुंता जास्त असल्यामुळं त्यांचं जो बोजा असतो ना तो बोजा वाढतो, मेंदूवरचा ताण वाढतो, आणि त्यामुळं मग ती यशापासून दूर 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 फेकली जातात. लक्षात ठेवा, म्हणजे रेल्वेच्या इंजिनला जर तुम्ही जास्तीत जास्त डबे जोडले तर इंजिनाचा वेग कमी होणार आहे, आणि जर डबे कमी असतील तर इंजिन वेगानं जाणार आहे. जर आपल्याला जिंकायचं असेल, सगळ्याच्या अगोदर आपल्याला पोचायचं असेल
तर आपल्या मेंदूवरचा जो बोजा आहे, हां, मग एखादा मित्र होता, अतिशय जिवलग मैत्री होती आणि मग तो आता बोलायचं बंद झालाय, मग ते तुम्ही त्या मेंदूवरती तो ताण दिलाय, म्हणजे तुम्ही सारखे त्या मित्राची आठवण करता, म्हणजे हा एक गुंतला तुम्ही त्या मित्रामध्ये, गुंतला तुम्ही एखाद्या व्यसनामध्ये असेल किंवा एखाद्या जी नको असणाऱ्या गोष्टीमध्ये असेल, नको असणाऱ्या नात्यामध्ये असेल, आणि असं जर आपला गुंता जर वाढत गेला तर मात्र आपण यशापासून दूर 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 फेकले जाऊ. लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रश्नाला गुंतून राहायचं नाही, लक्षात घ्या. म्हणजे आता जो मी प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवला किंवा मगाशी मी सोडवून दाखवला, तर त्याच्यामध्ये जर पहिल्या बैठकीमध्ये जर लिंक लक्षात आली तरच, नाहीतर मग अगोदर पहिले पूर्ण पुढचे सगळं सोडवून घ्यायचा पेपर आणि मग जर तुमच्याकडे वेळ असेल तर मग तो गुंता सोडवायला घ्यायचा. तर आता बघूया हा गुंता त्यांनी कसा केलाय. तर कसा केलाय, 3, 9, 21 असं दिलंय. 3, 9, 21 ... 93 असं आहे. आता आपल्याला याचं उत्तर शोधायचं. मी आता पर्याय काय लिहित नाही आहे, तर पाहूया. आता 3 आणि 9 म्हणजे 3चा वर्ग 9 आहे, बरोबर आहे, पण 9चा आणि 21चा काय संबंध आहे. इथं मध्ये काय असेल माहित नाही आम्हाला, पुढं 93 आहे. आता अशा वेळेला लिंक शोधत असताना काही वेळेला पर्यायाकडे नुसती ओझरती नजर मारून बघायची की काय, हां, म्हणजे काय मॅच होत असेल, वर्ग घन काय. तर बघा काय होतंय. आता ह्याच्यामध्ये लिंक अशी वापरली की 3ला 2 गुणलं, 3 2 6 झाले, त्याच्यामध्ये 3 मिळवलं. 2 गुणलं 3 मिळवलं, इथं सुद्धा 2 गुणलं 3 मिळवलं. बघा होते का, 9 2 18 आणि 3 21. म्हणजे साहजिकच आहे मला सापडली लिंक. का 21ला 2 मी गुणणार, 21 42, त्याच्यामध्ये मी 3 मिळवणार, म्हणजे झालं 45. आता हे माझं 45 बरोबर आहे की नाही ही मला खात्री पडण्यासाठी हे लिंक मी पुढं कंटिन्यू करतो ना, पण पुढं त्याने एक अंक्यासाठी आपल्याला संख्या दिली आहे ना, म्हणजे ती जर बसलं तरच आपलं उत्तर बरोबर असणार आहे ना. हां, आणि म्हणून मग आता काय केलं, तर 45ला जर का मी 2 गुणलं आणि त्याच्यामध्ये जर मी 3 मिळवलं तर 45 गुणले 2 म्हणजे 90 येईल. 90मध्ये 3 मिळवलं तर 93 येईल आणि 93 दिलेला आहे, म्हणजे 45 हे माझं उत्तर 100% बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे तो प्रश्न काय पहा. A4 मी लिहितो बोर्डवरती. A4 C6 A4 C6 E8 G10 प्रश्नचिन्ह आणि K14. पाहूयात आता यामध्ये काय लिंक आहे. आता पहिल्यांदा आपण अक्षरांचा विचार करू, नंतर संख्येचा विचार करू. अशा वेळेला असंच करायचं. हां, त्या दोघात काही गुंता होते का बघत बसायचं नाही. म्हणजे Aचं आणि 4चं काय रिलेशन लवकर आपल्या लक्षात येणार नाही, ते बघायचंच नाही. पहिल्यांदा अक्षरांचा विचार करा. पहा, आता इथं A आहे, A नंतर इथं C आहे, म्हणजे एक अक्षर मधलं सोडलं. A नंतर B पाहिजे होतं, C आहे म्हणजे एक अक्षर सोडून आहे. C नंतर काय पाहिजे होतं, D पाहिजे होतं, ते नाही आहे, म्हणजे इथं सुद्धा एक अक्षर सोडले. म्हणजे माझ्या लक्षात आलं की एक अक्षर सोडून पुढचं अक्षर घेत गेलेले आहेत अक्षरांच्या बाबतीत. म्हणजे E नंतर पण तसंच केलं. E नंतर काय येतं, E नंतर येतं F नंतर काय येतं, G येतं, म्हणजे एक अक्षर सोडलं का. आता तसंच असणार आहे. G नंतर एक अक्षर सोडून आणि G नंतर एक अक्षर सोडलं, G नंतर S सोडलं म्हणजे I असणार. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जो माझा अक्षर असेल ते I असलं पाहिजे. मग जर I असणारा एकच पर्याय असेल तर पुढून मेंदूला ताण द्यायची गरजच नाही. मग पर्यायाकडे एक नजर मारली. पर्यायाकडे नजर मारल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे बाबा I वाले पर्याय किती आहेत, 2 आहेत. म्हणजे अजून स्पर्धा पुढे आपल्याला खेळली पाहिजे. जर एकच पर्याय असा असता की त्याच्या आईने सुरुवात आहे, माझं उत्तर आलं होतं. हां, मग आता आपल्याला पुन्हा आणखी ह्या संख्येचा विचार करावा लागेल. मग बघा आता 4 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे. म्हणजे 4 मध्ये 2 वाढवलं 6 झालं, 6 मध्ये 2 वाढवलं 8 झालं. म्हणजे असेच लिंक मला सामोरे. आता म्हणजे इथं मला काय होणार, 10 मध्ये 2 मिळवावं लागणार, 10 2 12 होणार. म्हणजे माझं उत्तर असणार I12, म्हणजे पर्याय नंबर 2. आणि त्यानंतर हे जे काही प्रश्न होते, आपली जी महासंग्राम टेस्ट सिरीज सुरू आहे त्याच्यामधला हा क्वेश्चन नंबर 2 होता. म्हणजे प्रश्नपत्रिका होती ती 2 नंबरची होती. त्याचा आपण हा दुसरा पार्ट पाहत होतो की बुद्धिमापनचे जे प्रश्न होते त्याचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. त्यातला हा शेवटचा प्रश्न आहे. हा शेवटचा प्रश्न सोडवण्यापूर्वी मी तुम्हाला काही सूचना देऊ इच्छितो. म्हणजे तुमचं कौतुक मला करायचं आहे, परत एकदा अभिनंदन मला करायचं आहे. कारण ज्या विद्यार्थी जे या महासंग्राम जी टेस्ट सिरीज आहे त्याला जो आम्हाला रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे आम्ही ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मुलांनी यामध्ये आम्हाला इंटरेस्ट दाखवलेला आहे. मुलं टेस्ट घेऊन सोडवत आहेत, आम्हाला वेगवेगळ्या अभिक्रिया येत आहेत. म्हणजे जे काय आम्ही करतो आणि जे काय आम्ही जो पॅटर्न हा तयार केला हा नक्कीच मुलांच्या उपयोगी होईल. त्यामुळे आमचंसुद्धा थोडंसं आम्हालासुद्धा हुरूप आलेलं आहे. म्हणजे आणखी आता जे पुढं जे काही अजून याच्यामधल्या ज्या द्यायच्या आहेत, तुम्हाला जे पेपर द्यायचे आहेत त्याच्यामध्ये आणखी आम्ही थोडासा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आपण आणखी काही वेगळे विश्लेषण जे महापोर्टलला
ज्या काही प्रश्न आले होते तर त्याच्यातलेही प्रश्न आता थोडेसे मर्ज करून तुम्हाला व्यवस्थित जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत कसं मटेरियल पोहोचवता येईल की असं मटेरियल की जे परीक्षेसाठी उपयुक्त असेल. आपण खाल्लं किती हे महत्त्वाचं नसतं बाळांनो, कधीही ते मॅटर करत नाही आहे. आता मला तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये, मी तुमच्या समोर आहे म्हणजे तुम्हाला कळत असेल की या सरांचं वजन किती असेल. पण मी जरी तुम्हाला सांगितलं की मी सकाळी 5 पोळ्या खातो, संध्याकाळी 5 पोळ्या खातो, दुपारी नाश्ता भरपूर करतो किंवा दुपारी पण मी 3 पोळ्या खातो असं जरी मी म्हणालो तर ते तुम्हाला पटेल का? नाही आहे. मी खातो त्यापेक्षा माझ्या अंगी किती लागतं, तुम्ही अभ्यास करता किती, प्रश्न वाचले किती, पाहिले किती, यापेक्षा परीक्षाभिमुख किती झालं, त्याचा मला रिझल्ट काय मिळणार आहे, वर्कडन काय झालं हे महत्त्वाचं आहे. तर हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं तुम्ही जो काही रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि काही तुमचे मित्रमंडळी शिल्लक असतील तर त्यांना सांगा तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर MTS म्हणजेच महाटी सिरीज या यूट्यूब चॅनलवर, तर टेलिग्रामवर ह्या PDF उपलब्ध आहेत. जर विद्यार्थ्यांची मागणी असेल, अंकगणित आणि बुद्धिमापनचं मात्र दुहेरी सोल्युशन देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. एक व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे, त्याचबरोबर त्याच्या सोल्युशनच्या PDF सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि बाकीचे जे 50 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये GS म्हणजे सगळं तुमचं आलं आणि मराठी व्याकरण, तर याच्या मात्र तुम्हाला व्हिडिओचे विश्लेषण ही तुम्हाला सखोल 10 प्रश्नपत्रिकांची आपण उपलब्ध केलेली आहेत. तर आता आज आपण शेवट करूया ह्या प्रश्नाने. हा शेवटचा प्रश्न आहे या टेस्ट नंबर 2 मधला, वेगळी संख्या निवडा. आता वेगळी संख्या निवडा, मग याच्यामध्ये काय वेगळं दिसतं? आता बघा ह्याचा वेगळेपणा काय आहे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं क्लुप्त्या वापरलेल्या असतात, यासाठी प्रॅक्टिस लागतं. आम्ही जे प्रश्न देत असतो ते वेगवेगळ्या क्लुप्तीचे देत असतो, त्यामुळं प्रत्येक प्रकारची क्लुप्ती त्या विद्यार्थ्याच्या ओळखीची होऊन जाते, त्यामुळे तो पटपट पटपट पट सोडवतो. तर पहिली संख्या दिली होती 3, 7, 9. दुसरी दिली होती 9, 3, 7. तिसरी दिली होती, काय टेक्निक वापरले बघा, 7, 3, 9. कसं ओळखायचं नजरेनं, नजरेनं कसं ओळखायचं हे पण तुम्ही जर शिकला, हळूहळू तयार व्हाल बाळांनो. जे विद्यार्थी नवीन आहेत, जे नवीन व्हिडिओ पाहतात, कारण व्हिडिओ लेक्चर हे विश्लेषणचं लेक्चर हे यूट्यूबला आहे, त्यामुळं बरेचसेच असे विद्यार्थी असतील की त्यांनी काही बॅचला अटॅच नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडे काही PDF वगैरे काही नाही आहे, नाही का. म्हणजे तर काही वेळेला नजरेनेच आपल्याला कळतं की अरे बाबा ह्यातला वेगळा काढायचा आहे. अरे वेगळा काढायचा आहे, ह्यामध्ये जे आहेत ना अंक 3, 7, 9, 9, 3, 7 तेच अंक आदला बदली करून टाकले ना, हे त्याच्यामध्ये पण तेच आहे, 3, 7, 9 तेच अंक पलटी मारले फक्त. पण इथं काय झाले, इथं एक वेगळा गडी आलेला आहे. कोण आलाय? 5 आलाय. 5 ह्यात होतं का कुठं? नाही आहे. म्हणजे झालं का या बैठकीने हे वेगळा निघाला का, तुम्हाला हा वेगळा निघेल. समजा काही जणांच्या हे लक्षात नाही आलं, काही जणांच्या लक्षात नाही आलं, दुसरं घ्या. मग ह्यांची जर तुम्ही बेरीज केली 7, 3, 10, 9, 19, आता हे पण तेच अंक म्हणजे त्याची पण बेरीज 19 येणार ना, आणि हे पण तेच अंकाची बेरीज 19 येणार ना. मग ह्याची बेरीज 19 येईल का? अजिबात येणार नाही. 9, 7, 16, 16, 5, 21 येते, आणि मग 21 बेरीज मी वेगळा आला ना. मग तुम्ही कुठल्या तरी नियमानं त्या गटातनं त्याला बाहेर हाकलायचा असतो. हा छानमध्ये घेतलेला मी जे काही आपलं ऑनलाईन बॅच आहे तर त्याच्यामध्ये हा घटक शिकवलेला आहे. ऑफलाईन बॅचला तर आमच्या सुरूच आहेत ऑफलाईन बॅचेस. आता फक्त ह्या कोरोनाच्या वातावरणामुळे मुळं हा ऑफलाईन जे आहे ते थोडंसं आपण थांबवलेलं आहे. म्हणजे तसा शासनाचा अध्यादेश असल्यामुळं शेवटी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कारण आपल्याला प्रशासनामध्ये जाणं, अंगावरती वर्दी येणं, बाकीचं ऐश्वर्य मिळवणं, संपत्ती, गाडी, कार, बंगला हे सगळं मिळवणं, हे पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते सगळं उपभोगायला आपण असलं पाहिजे, म्हणजे आपण जिवंत असलं पाहिजे. आणि मग म्हणून आपण थोडंसं सिक्युअर राहण्यासाठी जे काही शासनाने काही निर्णय घेतले असतील, थोडंसं लॉकडाऊनचं वातावरण किंवा घराबाहेर पडू नका वगैरे, यासाठी जरी आपल्या ह्या ऑफलाईन कोर्स जरी तात्पुरता बंद असला तर आता लवकरच तो सुरू होईल ही. परंतु हे लक्षात घ्या, युद्ध सुरू झाल्यानंतरच लढायचं असतं असं नाही आहे. आपण लढण्याचं प्रॅक्टिस हे सततच करावं लागतं, आणि युद्ध कधी भडकेल हे सांगता येत नाही आहे. म्हणजे परीक्षेचं डेट कधी डिक्लेअर करतील हे आपण अंदाज करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस हा आपला अभ्यास झाला पाहिजे. दिवसातला ठराविक वेळ हा अभ्यासामध्ये गेला पाहिजे. ठराविक वेळ हा आपलं काही जे व्हिडिओ असेल, काही मटेरियल असेल, वाचन असेल, जास्तीत जास्त जे काही मोबाईल आहे त्याचा वापर करताना सुद्धा जे आपल्या गरजेचं आहे, जे एक्झाम ओरिएंटेड आहे, ज्याच्यामधून काहीतरी बाहेर पीक मिळणार आहे, त्याच्यावरच जास्तीत जास्त आपण केंद्रित व्हायचं. बाकीच्या अनावश्यक गोष्टी ज्या काही मोबाईलमध्ये आहेत, व्हॉट्सअपचं असेल, चॅटिंग असेल, मित्राला फोटो पाठवायचा, हे करायचं ते करायचं, या गोष्टी शक्यतो तुम्ही टाळाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण
आता जे काही विद्यार्थी घरी बसून असल्यामुळं काय होतं, घरी असल्यामुळे थोडा एकलकोंडापणा वाढतो आणि मग थोडं चेंज म्हणून आपण मोबाईल सहज ओपन करतो. मग त्या अभ्यासाचं सोडून जरासा वेगळापणा म्हणून कुठं जोक वाच, कुठं एखादा काही विनोदी किस्सा ऐकायला जा, मग त्यातच अडकून मग तास, दीड तास, 2 तास गेलेला आपल्या लक्षात येत नाही. तर ह्या बारीक सारी गोष्टी आहेत या टाळायच्या. तर ठीक आहे, अशा रीतीनं आज आपण हा जो महासंग्राम टेस्ट सिरीज आहे तर त्याचे जी टेस्ट नंबर 2 होती त्याचं विश्लेषण पूर्ण केलेलं आहे. आणि याच्यानंतर जे पुढचं विश्लेषण असेल ती टेस्ट नंबर 3 असेल महासंग्रामची टेस्ट सिरीजमधली. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.